vow to worship Lord Vithoba. It symbolizes devotion, discipline, and spiritual unity. Every year, lakhs of devotees walk to the Pandharpur chanting Vithoba Rukmai. Thank you. Divine and divine welcome to one and all. On this blessed morning, we come together as a school family to celebrate the spiritual tradition of Sindhi, a journey of devotion, unity, and music. On this blessed morning, our school students of Indian Public School, Kandalgaon, echoed with scarce sounds of Abang bhajans and sweet dance, and we march forward in faith. आपल्या औराद गावातही आपल्या इंडियन पब्लिक And captivating legend dance. The legend dance is more than just a dance. It displays strength, coordination, and cultural pride. Today we will have the privilege of witnessing the captivating performance by our school boys, the true artists who brings passion and precision in every movement. Now I would like to invite our school boys to present their legend performance. As you can see, our Falcon Puja is going on. Please have a look. See ya, the art is going on. Please have a look. वल्लभाराहीच्या Vibrant and energetic Abanga. This Abanga composed with the glory of Lord Vittal. This captures the spirit of Wari with rhythm, colors, and devotion. Please welcome our next group from IPS for their performance on Khel Mandira.
त्यासाठी जो मी अभंग घेतलेला आहे तो आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी हे सुस्वरे आळविते. आज आषाढी एकादशी निमित्त खऱ्या अर्थानं नुसता महाराष्ट्रातूनच नाही तर अख्ख्या जगातून सगळे वारकरी कुठे गेले तर पंढरपूरला गेले आहेत. कशासाठी? त्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी. नामदेव महाराज म्हणतात, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. एवढं करून जर आपण पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर परिणाम काय होतो तुकोबारायांनी सांगितलं. तुका मने जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आपल्या जीवनाचं सार्थक कधी होतं? त्या विठ्ठलाला बघितलं की आपल्या जीवनाचं सार्थक होतं. पण आपण आपल्या जन्माचं सार्थक कसं समजतो? की चांगला संसार झाला, चांगला राहायला बंगला बांधला, फिरायला चांगली 4 व्हीलर गाडी घेतली म्हणजे आपण आपल्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजतो. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपल्या जीवनाचं सार्थक कधी होतं? की त्या पांडुरंगाला बघितलं की आपल्या जीवनाचं सार्थक होतं. हा जो आपल्याला देह मिळाला आहे तो देह सहजासहजी मिळाला नाही. मग या देहाचं सार्थक करायचं असेल तर काय केलं पाहिजे? वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. आणि या विठ्ठलाला बघण्यासाठी आज पंढरपुरामध्ये पाय ठेवण्याची जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी आहे. ते लोक तिथे जाऊन काय करतात? गप्पा मारतात. मग काय करतात? त्या पांडुरंग परमात्म्याचं आवडीने प्रेमाने नाम घेतात आणि खऱ्या अर्थानं नाम घेतल्यानंतरच देवाची प्राप्ती होते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी कुठे जायचे? भंडारा डोंगरावर जायचे. का जायचे? कारण संसारामध्ये देवाची भेट होत नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं की लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा संसार कसा आहे? लटका आहे. ह्या संसारामध्ये राहून आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही, आपल्याला देव भेटत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी भंडारा डोंगरावर जायचे. भगवंताचं नाम घेत घेत ज्या ठिकाणी तुकोबाराय बसत होते त्या ठिकाणी झाड, पशु, पक्षी हे सगळं होतं आणि या सगळ्यांवर तुकोबारायांनी प्रेम केलं. ज्या तुकोबारायांनी झाडांवर प्रेम केलं, ज्या तुकोबारायांनी पर्यावरणावर प्रेम केलं, ज्या तुकोबारायांनी पशु पक्ष्यांवर प्रेम केलं, ते तुकोबाराय आपल्याला सांगतात की बाबांनो, झाडे लावा आणि झाडे जगवा. तुकोबाराय झाडांना म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. ही जी झाडं आहेत, हे जे पशु पक्षी आहेत ते कोण आहेत? आमचे सोयरे. सोयरे म्हणजे आमचे पाहुणे. मग यांचा जर आपण सांभाळ केला तरच खऱ्या अर्थानं आपली सृष्टी टिकणार आहे. आणि सृष्टी टिकलं तरच गाव टिकणार आहे. गाव टिकलं तरच तालुका टिकणार आहे. तालुका टिकला तरच महाराष्ट्र टिकणार आहे. महाराष्ट्र टिकला तरच देश टिकणार आहे. आणि त्या तरच अख्खा जग टिकणार आहे. झाडच नसेल तर पाऊस पडणार कसा? म्हणून सगळ्यांना माझी एक विनंती आहे की आपण इथं मिळून एक संकल्प करूया की आपण आजच्यापासून हे आपलं जर जग टिकवायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एक झाड लावलं पाहिजे. युरिया बाजारचे जे पोपटराव आहेत त्यांनी एक संदेश दिला होता. तो संदेश मी ऐकला. ते म्हणतात की आपण मेल्यावर आपली विधी होते आणि ती विधी झाल्यानंतर आपली जी राख असते ती राख आपण कुठे नेऊन टाकतो? एखाद्या नदीमध्ये किंवा चंद्रभागेमध्ये नेऊन टाकतो. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ही चंद्रभागा नदी म्हणजे माझी माता आहे, माझी आई आहे. ह्या चंद्रभागेचं इतकं महत्व आहे की ह्या चंद्रभागेला नुसतं आपण डोळ्यांनी बघितलं तरी आपल्याला सगळ्या तीर्थाचं दर्शन होतं. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. एवढंच नाही, चंद्रभागेमध्ये नुसता स्नान जरी केलं तरी आपले सगळे दोष निघून जातात. म्हणून अशा या पवित्र असणाऱ्या चंद्रभागे नदीमध्ये आपण केर कचरा टाकतो, मेलेल्या माणसाची राख टाकतो. म्हणून सगळ्यांना माझा एक संदेश आहे की मेलेल्या माणसाची राख नदीमध्ये न टाकता, चंद्रभागे न टाकता काय करायचं? एक संकल्प करायचा की ती राख काय करायची? एक खड्डा खांदायचा, त्यात ती राख घालायची आणि त्याच्यामध्ये एक झाड लावायचं. का? कारण जसं जसं ते झाड मोठं होत जाईल तसं तसं आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण येत राहील. म्हणून झाडे लावली पाहिजेत, झाडी जगवली पाहिजेत, पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे.
नदीचं प्रदूषण किंवा कोणतंही प्रदूषण असू द्या, ह्या सगळ्यांची आपण जर काळजी केली तर आपण घरी बसून सुद्धा पंढरीची वारी केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून परत एकदा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक तरी झाड लावलं पाहिजे आणि नदीचं पाणी प्रदूषित केले नाही पाहिजे की जेणेकरून आपल्यालाच त्रास होईल. धन्यवाद. रामकृष्ण. Now with music and devotion filled in their hearts, the students of the IPS are going to perform the traditional form of dance. Paul, as the word suggests, this dance is a combination of the rhythm movement, beats, stars and hearts. I hope you all enjoy this dance form. नामघोष तुझा घुमतो मृदुंगटाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमतो करून आभाळ नामघोष तुझा घुमतो आशुरी झाली विठ्ठलाची गतुरी झाली विठ्ठलाची गेला देवाचा सागरी कधी रानात वाहुनात टाकली तिथंच सावली Wow, that was a beautiful performance. Please give a big round of applause.
मनी लागे आसा भेटी आमाय बापा अंतरा सरून आली सारी विखुर मनी लागे आसा भेटी आमाय बापा अंतरा सरून आली सारी विखुर Truly breathful performance. Please give a big round of our girls. Time for Bharud. Bharud is considered as a metropolitan sound that has spiritual and ethical lessons. Bharud was composed by Sant Eknath, a popular sant in Maharashtra. The purpose of Bharud is educating people on various aspects of life. Please welcome our IPS girl for their performance of Bharud. पुनर्भरण नाही केले म्हणजे जमिनीत जर पाणी जिरलंच नाही तर आपली म्हणजे जमिनीतली घागर कशाने भरणार आहे? येणाऱ्या पावसाच्या पाणीचं नियोजन आधीच केला पाहिजे. उन्हाळा आपल्याला पाणी नाही, दुष्काळ पडलाय असंच म्हणत उन्हाळाच निघून जाईल. त्यासाठी नाथ महाराज सांगितले आहे, आत घागर बाहेर पाणी, आत घागर बाहेर पाणी, अन पाण्याला पाणी आले मिळूनी, अन पाण्याला पाणी आले मिळूनी. नाथांच्या उलट्या कुणाच्या रे जाण, नाथांच्या उलट्या रे जाण, पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान, हे नाथांच्या उलट्या कुणाच्या रे जाण, नाथांच्या उलट्या कुणाच्या रे जाण. शेतकऱ्याने शेत पेरले, शेतकऱ्याने शेत पेरले, अन राखणदाराने कुंपण खाल्ले, अन राखणदाराने कुंपण खाल्ले. शेतकऱ्याने म्हणजे त्या विश्वकर्त्याने, त्या देवाने सुंदर सृष्टीची निर्मिती केली. झाड, डोंगर, पशु पक्षी यांची सुंदर अशी निर्मिती केली. पण आपण माणसाने त्याचा नाश करायला सुरुवात केली. आपण
माणसे जशी जशी मोठी होत गेलो तस तसे सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाची निर्मिती करत गेलो आणि सृष्टीच्या निर्मितीचा त्यातल्या त्यात नाश केलाच केला. कित्येक झाडे तोडली गेली. तोडली तर तोडली, परंतु लावली का याचा विचार करा. आणि लावली तर लावली ती कोणती? गुलमोहर, लाल पिवळ्या फुलांची, बदाम, अशोक. ही झाडं जमिनीत पाणी शोषून ठेवतात काय? अहो, उलट ही झाडे आहेत ते जमिनीतले पाणी शोषून घेऊन स्वतः जगतात आणि 2-4 वर्षांना कोलमडून पडतात. त्यासाठी झाडे लावायची कोणती? वड्याचं झाड लावा, पिंपळाचं झाड लावा, चिंचेचं झाड लावा, लिंबाचे झाड लावा, आंब्याचं झाड लावा, नांदुरकीचं झाड लावा. तरच आपण माणसे जगू, आपली पुढची पिढी जगेल, संपूर्ण सृष्टी जगेल. म्हणून सांगते, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. पाणी वाचवा, जीवन वाचवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. तरच आपल्या पुढील पिढीचे संपूर्ण सृष्टीचे संरक्षण होईल. एका जनार्दनी हा मार्ग उलटा, एका जनार्दनी हा मार्ग उलटा. आणि जो जाणे तो गुरुचा बेटा, आणि जो जाणे तो गुरुचा बेटा. नाथांच्या उलट्या पुन्हा घ्यारे जाण, नाथांच्या उलट्या पुन्हा घ्यारे जाण. पाण्याला मोती लागली तहान, पाण्याला मोती लागली तहान. नाथांच्या उलट्या पुन्हा घ्यारे जाण, नाथांच्या उलट्या पुन्हा घ्यारे जाण. थँक्यू. Ringan is the special ritual within the Dindi procession. It has a cultural heritage and the people start chanting the name of Lord Vitthal. Now I would like to call our school students for their performance on Mauli song. वैष्णवांची उभी पंढरी आज गोदावरी, तुझं नाव तुझं रूप झाली
परी तू आवारगाराची विठुराई. वारकरी संप्रदाय श्री पंढरपूर विठोबराया आणि रुक्मिणीचा वारकरीबद्दल आम्ही धन्यवाद देऊ, शुभेच्छा, नमस्कार, वंदन करतो. मौलीला नमस्कार. रामकृष्ण हरी. आजचा औरंगाबादमध्ये इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव येथून विद्यार्थ्यांच्या दिंडी अतिशय मोठ्या उत्साहाने पार पडला व औरत ग्रामस्थाच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. एखाद्या दिवशी गावात भाग घेतो तर आल्याबद्दल खूप धन्यवाद.